एकदा जर हा लोणी स्पंज डोसा ट्राय केलासा तर परत परत तुमच्या घरातली बनवायला लावतील. इतका हा कापसासारखा मऊसूद तयार होतोय. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, 4 वाटी तांदळामध्ये 1 वाटी मी शाबू घेतले, तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. त्यामध्येच 1 वाटी पोहे, 1 वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी मेथीचे दाणे घालायचे. आता हे सगळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आणि 8 ते 9 तास तरी भिजायला ठेवायचं. आता हे सगळं व्यवस्थित भिजलंय, मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि भिजायला जे पाणी घातलं होतं त्यातलंच थोडं थोडं पाणी घालत वाटून घ्यायचं. पण एकदम स्मूथ वाटून घ्यायचं. बाकीचं सुद्धा मी एकदम स्मूथ असं वाटून घेतलंय. आता 2-3 मिनटं चांगलं हाताने फेटून घ्यायचं, म्हणजे सोडा घालावा लागत नाही. आणि यावरती गच्च झाकण लावून रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं. पीठ बघा कसलं मस्त फर्मेंट झालंय, जराही मी सोडा घातलेला नाहीये. आता मला जेवढे बनवायचे तेवढं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतले. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि याचे आता डोसे बनवून घेऊया. आता डोशाचा तवा मी गरम करून घेतला, यावरती पीठ ओतलं आणि थोडा जाडसरच पसरवून घेतला. वरची बाजू व्यवस्थित भाजल्याशिवाय पलटी करू नका, नाहीतर मग चिकटू शकतोय तव्याला. वाटल्यास वरच्या बाजूनच तुम्ही तेल बटर लावू शकता. इथं मी दुसऱ्या साईडनं लावले. हे स्पंज डोसे बघा मी याआधी बऱ्याचदा बनवलेले आहेत, त्यामुळे नो फेल रेसिपी आहे. एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार तर होतातच, पण चवीला सुद्धा जबरदस्त होतात.